माझ्या दारातले झाड उंच वाढले सताड, माझ्या दारातले झाड उंच वाढले सताड, त्याला घालून या पाणी रोज गळील मी लाड. शिक्षण विभाग मिरज पंचायत समितीने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरच्या सहकार्यानं आयोजित केलेलं जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचं पहिलं साहित्य संमेलन 27 डिसेंबर 2013 रोजी श्री दा पाणवलकर नगरी तथा बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे संपन्न झालं. या अभिनव प्रयोगाचं कौतुक राज्यभरातून अनेक शिक्षण तज्ज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे, कवी इंद्रजित भालेराव, बालसाहित्यिक अनंत भावे, महेश केळुसकर, द.ता. भोसले, योगीराज वाघमारे, कवी संतोष पवार, जी.के. ऐनापुरे, समीक्षक अविनाश सप्रे, विवेक सावंत, बालसाहित्यिक गोविंद गोडबोले या व अशा अनेक साहित्यिकांनी, वाहिन्यांनी आणि दैनिकांनीही केलं. पंचायत समितीपासून ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. मुलांचं झांज पथक, लेझिम पथक यांच्या आवाजानं, मुलांमुलींच्या नाचांमधील चैतन्यानं सारं वातावरण भारून गेलं. ज्योतिबा, बाबासाहेब, अत्रे, देवल दिंडीमध्ये अवतरले होते. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, गोविंद गोडबोले, रमिजा जमादार, गोविंद पाटील, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, अनेक अधिकारी, शिक्षक, लिपिक ते शिपाई या सर्वांनी पालखी वाहिली. अनेकांनी घोड्यांचा फेर धरला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मुलांचं स्वरचित कथा कवितांनी सजलेलं राज्यातील या पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या अभिनव प्रयोगाचे साक्षीदार होते ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ आणि बाल साहित्यिक गोविंद गोडबोले. या संमेलनाची अध्यक्षा होती पेडणेकर हायस्कूल किल्ले भुदरगडची विद्यार्थिनी, इयत्ता 5वी पासून साहित्याच्या प्रांगणात बागडणारी बाल कवयित्री रमिजा जमादार. रमिजाच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन होऊन साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. मुलांमधल्या साहित्याचं बीज रुजवणं, त्याचा अंकुर हळूवार जोपासणं, तज्ज्ञांकरवी त्याला लेखन संस्काराचं खतपाणी घालणं आणि त्यांच्या या बहरण्याचा उत्सव एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनाच्या रूपानं साजरा करणं ही गोष्ट तितकीशी सोपी नाही. मुलांना भाषेचा लळा लागावा, त्यांना लिहायला प्रवृत्त करण्यासाठी क्रमिक पाठ्यपुस्तकाबाहेरच्या अनेक नवनव्या पायवाटा या तालुक्यातील शिक्षकांनी धुंडाळल्या. मुलांच्या लेखनासंबंधीचे नवे आडाखे त्यांनी बांधले आणि प्राथमिक शाळांमधील लेखनाचं साकारलेल्या आणि शेवाळलेल्या पाण्याचं रूप पालटू शकतं हे सर्वांना दाखवून दिलं. गेली वर्ष दीड वर्ष पंचायत समिती मिरज या शिक्षण विभागामार्फत लेखक आपल्या भेटीला कथा कविता लेखन कार्यशाळा, दिवाळी सुट्टीतील संस्कार शिबिर यासारखे उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमामधून अनंत भावे, जी.के. ऐनापुरे, बाळ पोद्दार, गोविंद पाटील, भीमराव धुळबुळू यासारखे अनेक लेखक मुलांच्या भेटीला आले. आपल्या कथा कवितांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी त्यांनी मुलांशी अनुभव कथन केले. बाळ पोद्दार यांनी एकदा काय झाले ही ओळ मुलांना दिली. या ओळीपुढे ओळ जोडण्यास सांगितले. मुलांनीही एक एक ओळ त्या ओळीपुढे लिहिली आणि या प्रत्येकाच्या एक एक ओळीतून एक सुंदर कविता आकारास आली. मुलांचा आत्मविश्वास वाढला. मुले लिहू लागली. त्यांनी लिहिलेल्या कविता आपल्या शिक्षकांना
आणि कार्यशाळेत आम्हाला दाखवू लागले. लिहिलेल्या अनुभवांची पडताळणी, पुन्हा पुन्हा लेखन, नवीन शब्दांचा शोध, सापडलेले शब्द नेमक्या जागी बसवण्याची धडपड याचा आनंद मुले घेऊ लागली. मुलांच्या आतमध्ये जे साहित्याचं बीज आहे त्यांना वाट मोकळी करण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी कोंडी फोडण्याचा हा प्रयत्न होता. कार्यशाळेतून विषय देऊन लेखनास प्रवृत्त करणं, काय वाचावे म्हणजे दृष्टी प्रगल्भ होईल, कसे लिहावे म्हणजे अभिव्यक्ती लेखन रूप घेईल, अभिवृत्ती कशी निर्माण करावी याचं मार्गदर्शन मुलांना झालं. आशय आणि अनुभव यांची योग्य गुंफण करून नवज्ञान, वर्तमान जाणीवा साहित्यातून प्रतिबिंबित व्हाव्यात. शब्दांची आणि अनुकरणाची उचलेगिरी नको हे मुलांना कळू लागलं. मुलं आता निहिती झाली. त्यांच्या आयुष्यात आता शब्दाने प्रवेश केला होता. आपल्या कल्पना, विविधांगी अनुभव ती शब्दातून फुलवू लागली. योग्य शब्दांचा वापर, शब्दांची निवड अशी असा विण घट्ट होऊ लागला. नामदेव माळी, दयासागर बन्ने, सदानंद कदम यांच्या लेखन संस्काराच्या खतपाण्यानं मशागतीनं हा अंकुर वाढीस लागला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांनी लिहिलेल्या कथा कवितांनी सगळ्यांना भुरळ घातली. मुलांच्या या साहित्याला हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यातूनच पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली. मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात बालवाङ्मयाचा स्वतंत्र अस्तित्व असलं तरीही बालवाङ्मयामध्ये बालकांनी निर्मिलेल्या साहित्याची शाखा आजही दुर्लक्षितच आहे. त्याला कोणत्या स्तरावर व्यापक प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. परंतु बालकाला साहित्याकडं अगदी रसिक, सौंदर्य भोगते म्हणून नेण्याची किंवा भविष्य काळातील साहित्यिक म्हणून घडण्याची वाट त्याला स्वतःला दिल्या जाणाऱ्या बालवाङ्मय निर्मितीच्या संधीतूनच जाते हे विसरता येणार नाही. भाषा शिक्षणाची ती अत्यावश्यक पायरी आहे. साहित्याचं बीजारोपण लहानपणीच त्यांच्यामध्ये होणं गरजेचं आहे. लिहायला शिकणं हेच मुळी सृजनशील, आनंदमय आणि वास्तवाशी दुवा साधणारं असतं. लेखनामुळं त्यांच्या वृत्तीत, जाणीवीत आणि एकूणच मानसिकतेत सूक्ष्म बदल होत जातो. साक्षर करण्याची मशीन नाही आहे आपल्या शाळा. लिहिता वाचता आलं लोकांना आणि पुढे पाठवलं, अशा प्रकारे आपण समाज घडवू शकत नाही. आपल्याला जर समाज घडवायचा असेल तर मुलांना आपल्याला शिक्षित करावं लागेल. आणि शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये विविध कलागुणांचा आपल्याला वाव निर्माण करता आला पाहिजे. नवीन साहित्यिक निर्माण झाले पाहिजे, नवीन प्रशासक निर्माण झाले पाहिजे, नवीन कलाकार निर्माण झाले पाहिजे, सायंटिस्ट निर्माण झाले पाहिजे. कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदी होता जिल्हा परिषदच्या काकडवाडीचा विद्यार्थी रोहित पाटील. बेडको हिंडवत असताना मला एक जखमी चिमणी दिसली. ती धडपडत होती. मी तिच्याकडे गेलो आणि तिला माझ्या हातावर घेतले. मी तिच्या जखमीवर हळूच फुकली. कार्यशाळेत आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर कथा लिहायला सांगितल्या. मी ठरवलं की याच चिमणीवर आपण कथा लिहायची. ही कथा लिहिली आणि मग मी काम्य सरांनी दाखवली. ते म्हणाले, खूप चांगली कथा आहे, ती सरांनी दाखवायला हवी. म्हणून मी सरांनी माझ्याकडून कथा लिहून घेतली आणि नामदेव माळी साहेब यांना दिली. त्यांना पण माझी कथा खूप आवडली. मग त्यांनी मला कथेत सुधारणा करून दिल्या. आमच्या लिंबाच्या झाडाखाली दाट कावडीत घरटं करायचं ठरवलं. मी तिथे गेलो आणि घरटं केलं. त्या घरट्यात तांदूळ आणि पाणी ठेवलं आणि मग त्या चिमणीला ठेवताना मग ती चिमणी त्या घरट्यात जात नव्हती. मला खात्री पटली की ही तीच चिमणी. मग मी त्या चिमणीला अलगद उचललं, मग ठेवलं. मग मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी येऊन पाहतो तर काय, ती चिमणी त्या घरट्यातच नव्हती. मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. कार्यशाळेत गेल्यावर मला अनेक पुस्तके, वेगवेगळे साहित्य वाचनास दिले. त्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये मला बातमी सापडली. त्या बातमीमध्ये चोरून शिकार
केली जात होती. हाच धागा पकडून मी एक कथा लिहिली. त्या कथेचे नाव आहे बहाणा औषधाचा निशाणा शिकारी. ही कथा जेव्हा मी लिहिली, प्रथम मी पाटील मॅडमांना ही कथा दाखवली. तेव्हा पुन्हा कार्यशाळेत माळी साहेबांना मी ही कथा वाचून दाखवली. तेव्हा माळी सरांनी माझ्या ज्या चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करून. हीच कथा मी साहित्य संमेलनामध्ये सादर केली व सर्वांनी त्याला चांगली दाद दिली. महेश म्हणाला, हो रे, प्राणी आपल्याला भू लागले आहेत, पण का? सुरेश म्हणाला, चला रे, आपण आता शोध घेऊया. तेव्हा मुलांनी जंगलात घडलेला सर्व प्रकार पहारी करायला सांगितला. सर्वांनी मिळून शोधाशोध केली. सर्वांना असे दिसले की पूर्वीपेक्षा प्राण्यांची संख्या खूपच कमी आहे. गावात चर्चा झाली. रात्रीचा पहारा खूपच करीत केला. काहींनी माणसांना रात्री औषध करण्यासाठी जंगलात जाताना पाहिले होते. सर्वांनी मिळून त्या माणसाला पकडण्याचा बेत आखला. सर्वांनी त्या माणसाची चौकशी केली. सुरेश म्हणाला, चला रे, यांच्या पिशव्या तपासा. ती माणसे म्हणाली, अहो, आमच्याकडे काही नाही. महेश म्हणाला, काही नाही तर कशाला वाटता? असे म्हणत महेशने पिशवी उघडली. वर तर झाडाची पाने होती, पण पिशवी उलटी केली तर त्यात मोराची पिसे व मारलेले मोर वगैरे मिळाले. तेव्हा लोकांना कळाले की लोक औषधाचा बहाणा करून शिकार करत आहेत. डोंगरवाडीतील एक डोंगर, डोंगरवाडीतील एक डोंगर, सर्कशीत राजसा जोकर, सर्कशीत राजसा जोकर. डोंगरावर होती झाडे, डोंगरावर होती झाडे, खाली होती ओढेच ओढे. जीवा भावाची मैत्रीण हवी, सुख दुःख वाटून घ्यायला. जीवा भावाची मैत्रीण हवी, सुख दुःख वाटून घ्यायला. संकटात धीर द्यायला, अंधारात उजेड दाखवायला. संकटात धीर द्यायला, अंधारात उजेड दाखवायला. एक तरी मैत्रीण हवी, एक तरी मैत्रीण हवी. घासातला घास द्यायला, घरातल्या गोष्टी शेअर करायला. घासातला घास द्यायला, घरातल्या गोष्टी शेअर करायला. लग्नात दिसली मला गंमत, लग्नात दिसली मला गंमत. नवरा नवरीपेक्षा पंक्तीत रंगत, नवरा नवरीपेक्षा पंक्तीत रंगत. बघा लग्नाची बसली पंगत, बघा लग्नाची बसली पंगत. भोजन करत होते डोलत डोलत, भोजन करत होते डोलत डोलत. नवरा नव्हतं ते गुलगुलू बोलत, तर नवरा नवरी होते गुलगुलू बोलत. नवरोबाची नवरीकडे नजर न कळत, नवरोबाची नवरीकडे नजर न कळत. पण आई तिची होती अश्रू ढाळत, पण आई तिची होती अश्रू ढाळत. डोंगरावरून ओवा जसे असतात पाजरत. आजूबाजूला घडणाऱ्या विविध घटना, प्रसंग, निसर्ग, मनात आलेली एखादी कल्पना इतरांबरोबर शेअर करण्याची तीव्र इच्छा मुलांमध्ये असते. बहुविध अनुभवाच्या प्रवाहात त्यांना डुंबायला खूप आवडतं. ते खूप काही पाहतात, त्याला आपल्या भावविश्वात सामावून घेतात. आपण जे ऐकतो, पाहतो, शिकतो ते इतरांना सांगावं, करून दाखवावं असं त्यांना सतत वाटत असतं. आवाजाचा आवाज कंटिन्यू लावला की ज्यांना सवय होती आवाजाची, आवाजाची सवय झाली की भीती मोडते, म्हणून ते कंटिन्यू एकदम लावायचं. अना वाटानी आत घुसणाऱ्या या अनुभवाचा वापर करायला मिळाला नाही तर त्याचा एक निर्जीव ढिगारा बनतो. या अनुभवांचा मोहर येतो आणि गळूनही जातो. कोंबड्यांचे खाद्य कशापासून बनतात? कोंबड्या पाळायचं का ठरवलं? एक नवीन उद्योग चालू करायचं म्हणून शेतीला. या अनुभवांचा उपयोग होऊ शकतो, तशी संधी मिळते, कुणीतरी अपेक्षा धरतं, हे समजल्यावर ही मुलं तेच अनुभव चवीनं घेऊ लागतात. खरं तर शिक्षण हे दोन्ही अंगाने व्हावं लागतं.
एकीकडे अनुभव घेत जायचे आणि दुसरीकडे तेच अनुभव विविध पद्धतीने व्यक्त करत जायचं. यातून अनुभवाला परिपूर्णता प्राप्त होते आणि या अनुभवाचं रूपांतर कायमस्वरूपी संस्कारात व्हायला मदतही होते. फुलबाहुली मला वाटले, फुलबाहुली मला वाटले, आपण सुद्धा फुल व्हावे, आपण सुद्धा फुल व्हावे. हिरव्या फांदीवरती बसून, हिरव्या फांदीवरती बसून हळूवार मी झोके घ्यावे, हळूवार मी झोके घ्यावे. माझ्या मैत्रिणींनी चिमणी, पोपट, फळे, फुले यांच्यावर खूप कविता रचल्यात, पण मला काहीतरी वेगळं लिहावंसं वाटलं, म्हणून मी माझ्या कवितेसाठी वेगळा विषय निवडला. माझे मन हा विषय मी निवडला. त्यांच्यावर मी कविता केली. माझे मन माझ्याच ताब्यात नसते, कधी झऱ्यात जाते तर कधी फुलात तर कधी पाण्यात. या चंचल मनावर मी कविता लिहायचं ठरवलं. या मनाची विविध रूपे मी कवितेतून मांडली. एकदा काय झालं, माझं मन शेतात गेलं, माझं मन शेतात गेलं, पिकात फिरून आलं, झाडाच्या सावलीत पाणी प्यालं, तेथील वातावरणात झोपी गेलं. माझं मन बागेत गेलं, माझं मन बागेत गेलं, त्यातील हिरवळीत गुरफटलं, दोस्तांसमवेत खेळू लागलं. माझं मन झऱ्यात गेलं, माझं मन झऱ्यात गेलं, धावत्या पाण्यासंगे नाचू लागलं. मुलांच्या मनात उमटणाऱ्या नानाविध भावभावना, विचार, कल्पना ह्या जशा इतरांना सांगाव्याशा वाटतात तसंच त्या लिहिल्या तरी चालतात हेच मुळी त्यांना माहीत नसतं. मग वास्तवाच्या धगीनं ह्या कल्पना विझून जातात. ह्या सगळ्या गोष्टींना अनुकूल वाट करून देण्यासाठी अनुकूल लेखन विषयाच्या शोधात क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या चाकोरी बाहेर पडायचं धाडस या तालुक्यातील शिक्षकांनी केलं. मुलांच्यामध्ये लेखन आणि वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी अवांतर पुस्तक वाचन हा एक उपक्रम आम्ही राबवला. त्यातून विद्यार्थ्यांना जे वाचलं ते स्वतःच्या भाषेमध्ये लिहिण्याची सवय होऊ लागली. सुरुवातीला आम्ही एक छोटीशी यमक वजा छोट्या कविता विद्यार्थ्यांच्या करू लागलो, किंवा यमक जरी नाही जुळलं त्यातला जो अर्थबोध आहे त्यांच्या वयाच्या अनुसार तो योग्य आहे. मिरज पंचायत समिती या ठिकाणी वर्कशॉप घेण्यात आलं आणि त्या वर्कशॉपचा अत्यंत चांगला असा सकारात्मक उपयोग या विद्यार्थ्यांच्या कविता लिहिण्यासाठी झाला. प्राथमिक स्तरावर मुलांना भाषेचा लढा लागला आणि येणारे विविधांगी अनुभव आतपर्यंत शोषून घेण्याची आणि लिहिण्यावाटे मांडण्याची आवड निर्माण झाली की मुलं लिहिती होतात. त्यांचं लेखनही रसरशीत होतं. मग लिहिणं म्हणजे जणू त्यांचं स्वतःचं असणं हे त्यांना समजत जातं. मग त्यांच्यातील माणूस हळूहळू प्रकट होत जातो. त्यांचं हे असणं विविधांगाने फुलावं, समृद्ध व्हावं यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो तर त्यांचं लेखन आकारमानानं, आशियानं आणि त्यांच्या परिचय शैलीनं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. एक वर्षाचा असताना त्यांची बाबा माझा गेला देवा जगू कसा मी, बाप माझा गेला देवा जगू कसा मी. आईने तर जगणे सोडले, भावंडांनी जेवण सोडले, आईने तर जगणे सोडले, जगू कसा मी, शिकू कसा मी. बाप माझा गेला देवा जगू कसा मी. रात दिस राबायाचा कसा तरी जगायाचा, रात दिस राबायाचा कसा तरी जगायाचा, जगू कसा मी, शिकू कसा मी. बाप माझा गेला देवा जगू कसा मी, बाप माझा गेला देवा जगू कसा मी. कामावर कोण घेईना, कोण मला जगू देना, कामावर कोण घेईना, कोण मला जगू देना, जगू कसा मी, शिकू कसा मी. बाप माझा गेला देवा जगू कसा मी, बाप माझा गेला देवा जगू कसा मी. गावाने तर वाळीत टाकले, आईला लई वाईट वाटले, गावाने तर वाळीत टाकले, आईला लई वाईट वाटले, जगू कसा मी,
शिकू कसा मी, बाप माझा गेला देवा जगू कसा मी. कथा कविता लिहिणं हे मुलांच्या अभिव्यक्तीचं साधन तर असतंच, पण त्याहूनही कल्पना करायला उद्युक्त करणारं ते शिक्षण साधन असतं. मुलं आपल्या पूर्व अनुभवावर आधारित नवीन ज्ञानाची निर्मिती करू शकतात. मुलांचं साहित्य हे रचनावादाचं उत्तम उदाहरण आहे. मुलांना आता काहीतरी सुचू लागलं याचं ते चिन्ह असतं. अशा सुचण्याचा आदर घरच्या शाळेच्या प्रौढांनी करायला हवा हे पटावं यासाठी होता हा प्रयोग. पाय कान मान छोटे शेपूट मात्र मोठे, पाय कान मान छोटे शेपूट मात्र मोठे, पेरू काट्याचं होऊन जाते ते वरून. मला पंख आले तर मोकळ्या हवेत उडता येईल, मला पंख आले तर मोकळ्या हवेत उडता येईल, दूर दूर गर्दी नको तरी मला होता येईल. वृक्षामुची माया माऊली, वृक्षामुची माया माऊली, देते अम्मा दाट सावली, देते दाट सावली. निसर्गाचा हा बहुमूल्य ठेवा, निसर्गाचा हा बहुमूल्य ठेवा, सर्वांना लवकर कळवा. नदी तू येतेस कुठून, नदी तू वाहतेस कुठून, पावसाच्या थेंबापासून ओघळ होत, ओघळापासून नदी होत, रंग तुझा निळा पाहतेस खळा खळा. एकदा आमच्या गावात खूप डास झाले. या डासाने सगळ्यांना हैराण केले. म्हणून मी ठरवले की आपण या डासावरच कविता लिहायची. अरे अरे डासा चावतोस किती, अरे अरे डासा चावतोस किती, तुझी मला फार वाटते भीती, तुझी मला फार वाटते भीती. अरे अरे डासा पितोस किती रक्त, अरे अरे डासा पितोस किती रक्त, माणसाला करतोस अशक्त आणि माणसाला करतोस अशक्त. डासा रे डासा चावतोस कसा, डासा रे डासा चावतोस कसा, नाकाने रक्त पितोस कसा, नाकाने रक्त पितोस कसा. छोटा ओव्हळ गाणे गातो, छोटा ओव्हळ गाणे गातो, मुताली जमीन भिजवीत जातो, मुताली जमीन भिजवीत जातो. वळणे घेत रानात गेला, वळणे घेत रानात गेला, वाटेतील झाडे फुलवीत आला. मी आहे डॉक्टर चणे, राहणार पुणे, खाना खारे किसके शेंगदाणे. आई वडील नाचे तर त्यांची लाडकी मी पण, जीवन जगतात कष्टात खूप, त्यांच्याकडे पाहून मला वाटते रुद्रुत. माझी आवडती बाहुली नाव तिचे छकुली, माझी आवडती बाहुली नाव तिचे छकुली. केस तिचे काळे काळे डोळे तिचे निळे निळे, केस तिचे काळे काळे डोळे तिचे निळे निळे. मला आवडतो गुलाब, काय सांगू त्याचा रुबाब, काय सांगू त्याचा रुबाब. गुलाबाला असतात काटे, गुलाबाला असतात काटे, म्हणतो चालायचंच किती हे होत संकटे. जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 45 विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. आई बाबांपासून ते फुलपाखरांपर्यंत व उंदरांपासून ते डासांपर्यंत मुलांनी कविता सादर केल्या. काहींनी हसवलं तर काहींनी डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या. बारकाईने पाहणं, निरीक्षण करणं, डोळे उघडे ठेवणं, कान उघडे ठेवणं हे लिहिण्यासाठी अत्यंत अत्यंत आवश्यक आवश्यक असतं. कवितेला एकही विषय त्याज्य नाही. तुम्हाला जी गोष्ट आवडली, जी भावली, जी मनाला पटली, जिनी मनात घर केलं, तिला आपण शब्दबद्ध करायचा प्रयत्न करायचा. चांगलं साहित्य तेव्हाच निर्माण होतं की जेव्हा ते आपण अनुभवलेलं असतं, आपण ते पाहिलेलं असतं. आणि नवीन निर्मिती जी आहे, कविता ही एक नवीन निर्मिती असते. एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये असते, परंतु कधीतरी आपण कुणासमोर व्यक्त करू शकत नाही. मग ती आपण करायची कशी यावर आपण विचार करतो. मग तीच आपण कवितेच्या साधनातून जर का आपण व्यक्त केली तर आपल्या मनातील गोष्टी समाज समजू शकतो की आपल्या मनामध्ये काय चालले आहे. आणि म्हणूनच मी कविता लिहायला सुरुवात केली. आपले मत सर्वांच्या पुढे मांडावे यासाठी मी कविता लिहिते. माझ्यासमोर माझ्यासारखीच नव्याने लिहिणारी मुलं आहेत की तुम्ही लिहिणं थांबू नका, आम्हाला आमच्या परीने फुलू द्या. आज अगदी तुटक तुरळक कवितेतून, छोट्या लेखातून, कथेतून व्यक्त होणारे आम्ही पुढे नक्कीच मोठे लेखन करू. मी एका फुटरगड नावाच्या गावामध्ये, एका छोट्याशा गावामध्ये राहते. या गावामध्ये मुसलमान आणि हिंदू लोक राहतात, परंतु मुसलमान आणि हिंदू आहेत म्हणून आमच्यामध्ये काही दुरीची भावना नाही. अलीकडे मोठमोठ्या शहरात धर्माच्या नावाने होणारे दंगे पाहून मला खूप आश्चर्यचकित वाटते की देश
माझं कधीतरी एक होतील, माझ्या गावाप्रमाणे सुखाने नांदतील असं मला वाटतं. प्रत्येकामध्ये एक कलावंत लपलेला असतो आणि लहान मुलांच्यामध्ये सुद्धा तो असतो. जर त्याला त्याच वेळी वाट मोकळी करून दिली, त्यांच्या कोंबाला फुटवा फुटू दिला आणि त्यांना फुटवा फुटू दिला, तर नक्कीच त्याचा वटवृक्ष होऊ शकतो. आणखी आपण त्यांची वाट मोकळी करण्याचं काम करतो. हे विद्यार्थी आहेत, हे आज छोटे विद्यार्थी आहेत, त्यांना आपण छोटे समजू नये. प्रत्येक छोट्या मुलामध्ये सुद्धा एक मोठा माणूस असतो. मोठ्या माणसाचंच एक ते छोटं रूप असतं. लहान मुलांना कमी न समजता त्यांना जर आपण ही वाट दिली, तर आजचे हे छोटे लेखक, छोटे साहित्यिक उद्या नक्कीच मोठे होणार आहे. त्याला थोडासा आकार देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांच्या अवतीभोवती जे घडतंय ते त्यांनी पाहावं. त्यांच्या मनाला वाटणारं जे काय सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, ते त्यांना शब्दात व्यक्त करता यावं. कारण हल्ली पत्रलेखन हे करता येत नाही लोकांना, आणि मग निबंध असेल, कथा असेल, कविता असेल, तर ह्या दूरच्या गोष्टी होतात. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणं याच्यासारखी मोठी गोष्ट नाही. जर ज्याला भावना व्यक्त करता येत नाहीत, तो माणूस म्हणून जगू शकत नाही. माणूस पण यातच आहे की माणसाला हसता येतं, माणसाला रडता येतं, माणसाला प्रेम वाटून घेता येतं, माणसाला प्रेम देता येतं. आणि हे फक्त संवेदनाशील माणूस करू शकतो. आणि ही संवेदना ज्याच्या अंगात असते तो लेखक होऊ शकतो. आणि संवेदना सर्वात जास्त कुणाकडे असेल तर ती लहान मुलांच्या मध्येच असते. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी या चिमुकल्या साहित्यिकांनी सादर केलेल्या कथा कवितांचं, त्यांच्या प्रतिभेचं कौतुक केलं. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांमध्येच खरी निर्मिती क्षमता, क्रियाशीलता आणि सृजनशीलता असते. कवी विठ्ठल वाघांच्या या कौतुकानं बळीराजाच्या मुलांना बळ मिळालं. भविष्यात त्यांच्यामधून चांगला साहित्यिक निर्माण होईल. तो आपल्या साहित्यातून आपली संस्कृती अधिकाधिक समृद्ध करेल, हे नक्की. तालुक्यातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थी साहित्य संमेलन ही संकल्पना उचलून धरली. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, विविध शिक्षक संघटना, परिसरातील साहित्यप्रेमी आणि सर्व शिक्षा अभियानातील विषय तज्ञ यांनी जीव ओतून मेहनत घेतली. आपल्याला सुचलेल्या विविध कल्पना साहित्यातून व्यक्त होऊ शकतात. हे सत्य गवसल्यावर मुलांचं अभिव्यक्तीचं भाषिक सामर्थ्य वाढतं. अभिव्यक्तीचं सामर्थ्य हाच मुळी व्यक्ती स्वातंत्र्याचा कणा आहे. आधुनिक काळातील लोकशाहीतील कृतीशील सहभाग साध्य करण्याचं कार्य अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यानेच घडून येत असते. त्यामुळे शाळांमधून मुलांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासणं गरजेचं आहे. लिहिण्या बोलण्याच्या विविध संधी अनेक वाटांनी मुलांना चोखाळता आल्या पाहिजे. सांगितलेलंच नव्हे तर त्यांना जे जे लिहू वाटेल ते त्यांना लिहू दिलं पाहिजे. समृद्ध भाषा हा व्यक्ती स्वातंत्र्याचा, पर्यायानं लोकशाहीतील प्रभावी कार्यशील नागरिकत्वाचा पाया आहे आणि कळसही. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त क्षमता, कलागुणांना वाव दिल्यास, त्यांच्या अंगभूत जाणीवांना शब्दरूप दिल्यास मुलं मानसिक, भावनिक आणि पर्यायानं शारीरिकदृष्ट्या सबल होतात. हे या प्रयोगानं सिद्ध केलंय.